साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. आपण विनंती करेल आपल्या शुभ हस्ते निलेश आंबेकरला आपण गौरवित करतोय मॅन ऑफ द मॅच या किताबाने. गायकवाडवाडी चॅम्पियन 12th मॅन अद्यापही उपस्थित नाहीये. 12th मॅन पाठवा लवकरात लवकर. प्रथमेश गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. तर स्ट्राईकच्या दिशेने सचिन गायकवाड ऑन स्ट्राईक. तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने रमेश गायकवाड. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू आडा बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. वेगवान सिंगल. एका धावेने संघाचं खातं उघडलंय. गतवर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आहे सचिन गायकवाड, परंतु यावरती स्वतःवरती थोडासा निराश नाराज असेल, परंतु क्षमता आहे कोणत्या दिशेने अकराळ विक्राळ भूमिका बजवायची हा हेतू नक्कीच असावा, परंतु अपयश नक्कीच वारंवार येते. इथे यशाच्या दिशेने आगेकूच करायची असेल तर संतोषला सचिनला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. नो बॉल. नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून. अभांतरच्या मदतीने 2 धावा आहेत. बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अभांतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. झेल घेण्यासाठी प्रयत्न प्रयास पाहायला मिळालाय आणि अगदी आपण पाहूया वारंवार चुका. 2+1 3 धावा आहेत. 3 धाव संख्येच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाईल. सात धावा आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती प्रश्नचिन्ह आहे. सुमित गायकवाड यांच्याकडून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं, परंतु इथे कमबॅक करणं गरजेचं आहे. अडबाटे चेंडू खेळलाय. चेंडू उंचाव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. यश गायकवाड झेल टिपतील आणि इथे यश मिळालंय. पहिल्या क्रमांकाचा धक्का. बडी मछली जाल में विकेट.
माफ करा 6 धावा आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी स्कोरिंग मध्ये मिस्टेक होती परंतु ती दुरुस्ती होती आहे. 6 धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. पहिले 3 चेंडू आलेत. हा चेंडू सुरेख, हा चेंडू लाजवाब अफलातून येताना पाहायला मिळेल. डॉट चेंडू आहे. अजय गायकवाड ऑन स्ट्राईक. बॅटने आक्रमण झालंय आणि याचबरोबर हा चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अडवत आहेत. तोपर्यंत 2 धावा आहेत. सोन्या गायकवाड 1 रन शॉट अर्थात 1च धावा आहे. धावफलकावरती 7 धावा. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि हा चेंडू इथे क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. 11 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. एक चेंडू बाकी आहे या षटकातील. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. षटक संपलंय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. धावफलकावरती 1 बाद 11 धावा आहेत. चौकाराच्या अगोदर 1 चेंडू डॉट होता अर्थात षटक संपलंय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. 1 बाद 11 धावा आहेत. 11 धावा 1 विकेट 1 षटक संपलंय आणि पहिल्या क्रमांकाच्या मानाच्या करंडकासाठी झुंज मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघाचे आहे. प्रत्येकाला कष्ट घ्यावी लागतील. कष्टाशिवाय पर्याय नाही. आम्ही सातत्याने सांगत असतो. क्षेत्र कोणते असू द्या कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर तिथे यशालाही पर्याय नाहीये. धावफलकावरती 11. समोरच्या दिशेने चेंडू घोडून काढला. क्षेत्ररक्षक धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो परंतु क्रिकेटचा देव गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांच्यासाठी 13 अंक शुभ आहे कारण 13 वेळा कसोटी सामन्यामध्ये नाबाद राहिलेला आपण त्यांना पाहिलंय. इथे यष्ट्या उद्ध्वस्त होतील. यू मिस आय इट. हो गई गलती हो गई भूल. दांडी गुल. फलंदाज होईल बाद. विकेट. सुमित गायकवाड अफलातून गोलंदाजीचा नजराना पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर अक्षय गायकवाड दाखल होतील. तेरा धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक बारगस्त आहे. स्ट्राईकच्या दिशेने बॅटर दाखल होतील. अक्षय गायकवाड. अडचणीमध्ये सापडलाय संघ. इथे आडा बॅटचे दुखेला क्षेत्ररक्षक आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. बाल बसवलेत. 1 धाव आणि एका धावसंख्येबरोबर 14 धावा आहेत. 14 म्हटलं की तरुणांच्या आवडीचा दिवस. व्हॅलेंटाईन डे. प्रेमाचा दिवस. मोठ्या थाटामाटात सर्व तरुण वर्ग संपन्न करताना पाहायला मिळत असतो परंतु आपण सारी मंडळी क्रिकेटवरती प्रेम करणारे आहोत. आपण सारी मंडळी अगदी बैलगाडा शर्यतीवरती प्रेम करणारे आहोत आणि शेतीशी एकनिष्ठ असणारे आपण सारी मंडळी आहोत. या भारतावरती प्रेम करणारी आपण सारी मंडळी. छत्रपती शिवरायांवरती प्रेम करणारी मंडळी म्हणून आपण सर्वच जण कारण छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो हा अभिमान आपल्या सर्वांना आहे. धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ होते एका धाब्याने. 15 धावा आहेत. इथे देखील समोर आक्रमण होते. क्षेत्ररक्षक धावता चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न झालाय. 2 धावा. सतरा धावा आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. इथे आक्रमण परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. 2 धावा इथे देखील येतील. 2 षटकांचा खेळ मात्र संपला जाईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा आहेत. चर्चा करत होतो आपण सारी मंडळी छत्रपती शिवरायांवरती प्रेम करणारे आहोत.
सारी मंडळी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरती गड किल्ल्यांवरती प्रेम करणारे आहोत, कारण अगदी वडकी गावाला देखील फार मोठा इतिहास नक्कीच पाहायला मिळतो छत्रपती शिवरायांचा. 19 धावा जगात बारी. 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती संपूर्ण देशभरामध्ये संपन्न होत असते. 19 फेब्रुवारी 1630 ला झालेला जन्म, कुसूर गावामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावरती बालपण आणि त्यानंतर 6 जून रोजी छत्रपती शिवराय मात्र छत्रपती होताना पाहायला मिळाले. राज्याभिषेक सोहळा देखील संपन्न झाला. 18 पगड जातीचे मावळे एकत्रित केले आणि लढाई स्वराज्याच्या एकनिष्ठ राहत मात्र लढली आणि स्वराज्य घडवून आणलं. इथे झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. अजयला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट. एक एक मावळा लढला होता स्वराज्यासाठी, कष्ट घेतले होते, संघर्ष पाहायला मिळाला होता. गनिमी काबे होताना पाहायला मिळाले. आज गनिमी काबे करायचेत, रणनीती आखायच्या आहेत, कारण प्रत्येक मॅच प्रत्येक टीमसाठी महत्त्वपूर्ण जी असलेली पाहायला मिळेल. छत्रपती शिवरायांचा इतिहास मनाशी बाळगून मात्र मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. लढाई क्रिकेटची आपण पाहतोय, भारताने देखील अनेक लढाया लढल्या, परंतु अगदी मुठभर मावळ्यांवरच्या जीवावरती मात्र अनेक लढाई विजय होताना पाहायला मिळाले छत्रपती शिवराय. हा इतिहास या मातीचा आहे. इथे 11 मावळे आहेत प्रत्येक संघामध्ये, प्रत्येकाला लढायचे, झुंज द्यायची आणि कष्ट हे घ्यावेच लागणार, यात मात्र शंका नाही आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक. 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. आकाश गोलंदाजीच्या माध्यमातून मनोज ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकला अक्षय. 3 चेंडू 5 धावींचीकडे अक्षयचे आहे, तर 1 चेंडू 2 धावींचीकडे मनोजचे आहे. इथे देखील बॅकफुट होते सरकलेत. कर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेख आहे. झेल घेण्यासाठी प्रयत्न होता, झेल तर निसटलाय. तोपर्यंत धावांसाठी धाव. फेकी थोडीशी उशीर आहे, 2 धावा येतील. 3 धावा साजबाज आणि ताज, आणि या 3 धावत संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते 24. शांत प्रकारचं वातावरण, मोठे फटके येणं गरजेचं आहे. इथे देखील आळाबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेक होईल. तोपर्यंत 1 धाव. 25 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आकाश पुन्हा एकदा सज्ज होत आहे. 4 चेंडू आपल्यातून आलेत. इथे देखील पुलटा स्वरूपाचा चेंडू, आक्रमण तर आहे, चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला. षटकार. धावफलकावरती 31. लॉस ऑफ 3 विकेट. इथे देखील समदिशीने चेंडू घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक धावतात, सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन होतंय, 2 धावा येतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, नकार कळवलाय. धावफलकावरती ना तेरी ना मेरी, धावफलकावरती डबल तिरी. 33 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. तीन पंच आहेत, संकेत सर, हिमांशू सर आणि पप्पू चौधरी सर, हे 3 अनुभवी पंच पाहायला मिळतात. 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पीटीसी लाईव्ह प्रक्षेपण करत आहे. आणि पहिल्या 3 क्रमांकांमध्ये येण्यासाठी प्रत्येक संघाचा मानस आहे, लढावं लागेल. शेवटचं षटक ऋषिकेश. हा चेंडू इथे सुरेख, हा चेंडू इथे आपल्यातून येताना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. पुढे सरसावत आक्रमण झालंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वाघाची दाढ आणि फोडला पाड. षटकार. अक्षय मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतायत. धावफलकावरती 39 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण होतंय. आक्रमण होणं गरजेचं आहे. एक सन्मानजनक डोंगर उभा राहायचा धावांचा, त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. ऋषिकेश. इथे देखील लढा बॅटने आरंभी कारफेट फटका खेळलाय. गावगोरण क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन, 2 धावा येतील.
धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 41 धावा. शांत प्रकारचं वातावरण आहे आणि शांत करणारी फटकेबाजी येणाऱ्या वेळेमध्ये होणं गरजेचं आहे. अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. इथे देखील मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल. 2 धावा आहेत. 43. अजूनही अंतिमच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड विकेटची शिकार. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 4. एक चेंडू शेवटचा बाकी आहे. त्रेचाळीस धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही समोरच्या दिशेने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. इथे देखील चेंडू डॉट. 43 धावा बनवल्यात तर 24 चेंडूंमध्ये 44 बनवायचे आहेत. स्टंपिंग विकेट आहे का सर? सर शेवटच्या चेंडूवरती विकेट आहे का? नाही आहे. डॉट चेंडू आहे. त्रेचाळीस बनवले 44 बनवायचे आहेत. 24 चेंडू 44. विजयाचं समीकरण. यानंतरच्या मॅचचा टॉस लगेचच आपण संपन्न करतोय. यानंतरची होणारी मॅच पाटील वॉरियर्स वर्सेस तळेवाडी योद्धाच. यानंतरची मॅच आपल्याला पाहिजे. बोथ कॅप्टन चला टॉस करतोय. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करतोय. पाटील वॉरियर्स आणि तळेवाडी योद्धाच. बोथ कॅप्टन चला पहिला चेंडू आडापाटने खेळलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत सिंगल. सिंगलने संघाचं खातं उघडलं जाईल. हा चेंडू देखील आडापाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत.
पुन्हा एकदा एक सिंगल. शांत प्रकारचं वातावरण इथे देखील पाहायला मिळेल. सामना रोमहर्षक होणार यात मात्र शंका नाहीये. गणेश गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश आणि आकाश गायकवाड ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील अडबाटने दिशा दिली आहे आणि हा चेंडू सुसाट बेगा सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. चौकार. इथे देखील अडबाटे चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक धावतायत. क्षेत्ररक्षण आपल्यातून आहे. चांगले स्टॉप चेंडूला गेले. तोपर्यंत फेक येईल. 2 धावा. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 8 8 8 8 2 मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट. धावफलकावरती धावा आहेत 8 आणि इथे झेल टिपलाय. झेल टिपलाय अजय आंबेकरच्या माध्यमातून. धक्का क्रमांक पहिला. ऋषिकेश बॅक टू द पॅव्हिलियन. पाटील वॉरियर संघाचे कॅप्टन अद्याप आलेले नाहीयेत. कॅप्टन चला लवकरात लवकर. संघनायक चला. टॉस आपण करतोय. पाटील वॉरियर्स. आठ धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या षटकामध्ये यश मैदानाच्या आतमध्ये मिळालं जाते गणेशला. इथे मात्र डाव्या एसटीच्या दूरवरती चेंडू राहतो. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अभंतरच्या मदतीने धावफलक 9. इथे देखील अडबाटने आक्रमण तर झालंय. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास. तिथे 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतील परंतु हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. रास्ते 4 के. एफर्ट्स खूप जबरदस्त पाहायला मिळाले परंतु अपयश इथे एफर्ट्सला येताना पाहायला मिळत आहे. तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला असता तरी देखील अडला असता परंतु चौकार आलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. 13 धावा. युवराज पठारे षटक क्रमांक 2. चेंडू 31 धावांची गरज. युवराज पहिला चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 14 धावा आहेत. इथे अडबाटने आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. विकेट. अजय आंबेकर 2 झेल टिपताना पाहायला मिळालेत. युवराज पठारे जर विकेट हॅट्रिक घेत असतील तर पप्पू शेठ चौधरी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अडबाटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा येतील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 16. याची देही याची डोळा. धावफलकावरती धावा आहेत 16 आणि आपण पाहतो वडकी प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेचा दैदिप्यमान 16. इथे आक्रमण. क्षेत्ररक्षण तिथे खराब होत आहे. चेंडू सीमारेषा फरार. हे रास्ते 4 के. चौकार. धावफलकावरती 20 धावा आहेत.
लो स्कोरिंग सामना आहे, अशा प्रकारच्या चुका टाळाव्याच लागतील, यात मात्र शंका नाही आहे. तीन चेंडू बाकी आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे आक्रमण होत आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क, वन ऑफ द मॅक्झिमम, बाहुबली सिक्सर, 6 रन. प्रथमेशच्या बॅटमधून षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 27 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. लागोपाठचे अजून 2 षटकार येत असतील तर सुमितजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रथमेश ऑन स्ट्राईक, इथे देखील आक्रमण आणि अगदी आपण पाहूया सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा तर आल्यात, धावफलक 2च्या मदतीने 29 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक युवराज, इथे देखील आडबाटे चेंडू आक्रमण तर आहे, अगदी आपण पाहूया मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल, सिंगल डबल, 2 धावा येतील. 2 षटकांचा खेळ संपला, 31 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 13 विजयाचं समीकरण. तळेवाडी योद्धा संघाने टॉस विन केला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर पाटील वारेच प्रथमतः फलंदाजी करेल, यानंतरच्या बोथ टीम्स रेडी राहा विनंती आहे. 4थ्या क्रमांकाची मॅच आजच्या दिवसभरामधली आपण पाहणार आहोत. इथे देखील आडबाटे चेंडू खेळला आहे, क्षेत्ररक्षक धावतायत. हा चेंडू देखील डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, अजय वरती होते आक्रमण, चौकार. अजय आंबेकर गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. धावफलकावरती 35 धावा आहेत, अजूनही 9 धावांची गरज विजयासाठी. 11 चेंडू आणि 9 धावा. आडबाटे चेंडू खेळलाय, हलके साधारण चेंडू दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक धावतात, सिंगल डबल, पुन्हा एकदा अवलंबली जाईल, 2 धावा येतील. 37 ऑन बोर्ड, 37 धावा आहेत. शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, एक डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळेल. हा चेंडू समोर हलके साधारण खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत, सिंगल डबलचं समीकरण. इथे 2 धावा वाऱ्याच्या वेगात आहेत, 2च्या मदतीने धावफलकावरती 39 धावा पाहायला मिळत आहेत. 39 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे आता 9 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 5 धावांची गरज. हा चेंडू देखील सन्मार्जन घेऊन काढलाय, अगदी आपण पाहूया कोर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय, सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 3+1 4 धावा येथील आणि इथे 4थ्याही धावेसाठी प्रयत्न झालाय. फेकी अस्ताव्यस्त आहे, 4+1 5 धावा येथील आणि याचबरोबर सामना संपलाय. आणि या सामन्यावरती गायकवाडवाडी चॅम्पियन संघ विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश गायकवाड ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. प्रथमेश या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. पाटील वाडेस आणि तळेवाडी योद्धाच यानंतरची मॅच. चला लगेच क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाचा ताबा घ्या.
विशाल तात्या गायकवाड यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब देतोय आपण. प्रथमेश ठरलेत मॅन ऑफ द मॅच. प्रथमेश या मॅन ऑफ द मॅचचा किताब विशाल तात्यांना देखील मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. सुमित यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते देखील आपण वितरित करतोय.